नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन घेऊन आलेले आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये संख्या दिली 26, 50, 82 आणि क्वेश्चन मार्क्स. तर या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर बघा, खाली तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहे. तर या एक्झाम्पलचं स्पष्टीकरण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी या ठिकाणी पहिली संख्येचा विचार करावा लागेल, दुसऱ्या संख्येचा विचार करावा लागेल. तर या ठिकाणी 26 ही संख्या दिली आहे आणि नंतर 50 ही संख्या दिली. तर 26 ही संख्या कशी आली? तर आपण या ठिकाणी 5चा वर्ग करून बघूया. 5चा वर्ग येतो 25 आणि 25 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 26 ही संख्या येते. त्यानंतर 7चा वर्ग जर केला तर 7 7 49, त्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर या ठिकाणी आपल्याला आन्सर 50 मिळतं, म्हणजे ही दुसरी संख्या येते. आता पुढची संख्या 82 आहे. मग आता 82 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर 9चा वर्ग जर केला 9 9 81 आणि त्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर 82 येईल. आता नेक्स्ट कोणती संख्या घ्यावं लागेल? 10 घेतले तर 100 येतील. मग आपण 11 घेऊया. 11चा वर्ग 11 गुणिले 11 जर केलं तर बघा, या ठिकाणी आपण करून बघूया. 11 गुणिले 11 तर या ठिकाणी येईल 121. तर बघा, 121 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 122 होईल. म्हणजे या ऑप्शनमध्ये 122 ही संख्या कुठे आहे? तर 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. तर 122. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2, 8, 26 आणि 80 आणि पुढं प्रश्न मार्क्स दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. हे सुद्धा एक्झाम्पल त्याच पद्धतीने करायचे. तर बघा, या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपण सगळ्यात पहिलं 2, 8 आणि 26 आणि 80 या संख्येचं सगळ्यात पहिलं ऑब्झर्व करायचं आहे. तर या संख्येमध्ये किती संख्या मिळवली तर पुढची संख्या येईल, किंवा गुणाकार करावा लागेल का बेरीज करावी लागेल का भागाकार करावा लागेल हे बघायचं. तर बघा, सर्वप्रथम 3 गुणिले 2 जर केलं तर 6 येईल. 3 गुणिले 2 जर केलं तर 6 येईल. मग आपण करून बघूया. तर बघा, 3 गुणिले 2 बरोबर 6 आणि त्यामध्ये जर आपण 2 मिळवले तर येतील 8. याच पद्धतीने आपण पुढचं पण करून बघूया, म्हणजे पुढची संख्या येईल. तर बघा, आता 26 आहे पुढची संख्या. 8 आहे पुढची संख्या. तर 2 मध्ये जर आपण 6 मिळवले तर 8 आले. त्यानंतर 8 मध्ये जर आपण 8 गुणिले 3 जर केलं तर बघूया, 8 मल्टिप्लाय 3, 8 3 24 आणि 24 मध्ये जर आपण 2 मिळवले तर 26 म्हणजे पुढची संख्या येते. आता विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या आली. आता ह्या संख्या येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपण 26 मध्ये जर आपण 26 गुणिले 3 जर केलं तर 6 18 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे इथं 78 आलंय. 78 मध्ये परत आपण जर 2 मिळवले तर 80 येतं, म्हणजे ही पुढची संख्या आली. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर 80 गुणिले जर 3 केलं तर बघा, 8 3 24, 8 3 24 शून्य घेतला, त्यामध्ये 2 मिळवले तर बघा 200
42 इथं ऑप्शनमध्ये 242 कुठे आहेत तर 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये 242 आलेलं आहे, तेच आपलं आन्सर आहे.